भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तत्रापि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्. संस्कृत सुभाषित ज्ञानगंगा. आजचे सुभाषित एका पुस्तकाचं म्हणणं मांडतं. पुस्तक म्हणते, तैलात रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्खस्य हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. पुस्तक म्हणते, तैलाद रक्षेत जलाद रक्षेत. तैल म्हणजे तेल, जल म्हणजे पाणी. पुस्तक म्हणते, माझे तेलापासून रक्षण करा, तसेच पाण्यापासूनही रक्षण करा. पुढे पुस्तक म्हणते, रक्षेत शिथिल बंधनात. रक्षेत शिथिल बंधनात. शिथिल म्हणजे सैल, बंधन म्हणजे बांधणी. पुस्तक म्हणते, माझं सैल बांधणीपासून रक्षण करा. माझी बांधणी सैल विसविशीत नको, तर पक्की बांधणी असावी. त्याही पुढे जाऊन पुस्तक काय म्हणते, मूर्खस्य हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्खस्य हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. पुढे अनेक पुस्तक काय म्हणते, की मला मूर्खाच्या हाती कधीही देऊ नका. मला नेहमी शहाण्या माणसाच्या हातात जाणं आवडेल. मूर्खस्य हस्ते न दातव्यम. न म्हणजे नको, देऊ नका. मूर्खाच्या हाती मला देऊ नका. अशा प्रकारे हे सुभाषित सर्व पुस्तकांचं म्हणणं एका पुस्तकाच्या द्वारे प्रातिनिधिक स्वरूपात मांडतं. पुस्तक म्हणतं, तैलात रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्खस्य हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. पुस्तकांचं म्हणणं काय आहे? पुस्तक म्हणते, माझं रक्षण तेलापासून करा, जलापासून करा, तसंच सैल बांधणीपासून करा. माझी बांधणी सैल नको, तर पक्की असू दे. आणि महत्वाचं म्हणजे, मला कधीही मूर्खाच्या हाती देऊ नका. मला नेहमी शहाण्या माणसाच्या हाती जाणेच आवडेल. तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्खस्य हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम.